नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं शेतकरी ग्राहकाचे संरक्षण कायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत गौरी कापसे मॅडमकडनं. गौरी कापसे मॅडम ह्या दक्षिण मुंबईच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार कापसे मॅडम. नमस्कार सर. मॅडम, जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यामागची संकल्पना नेमकी कशी आली? सर, जागतिक ग्राहक दिन आहे, पण तो एका विशिष्ट माणसाच्या नावाने ओळखला जातो. युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी 15 मार्च 1962 रोजी आपल्याला कन्झ्युमर डेफिनेशन म्हणजे ग्राहकाची व्याख्या दिली. आणि ती व्याख्या इतकी विस्तृत स्वरूपाची होती, त्या व्याख्येमुळे आज आपण जागतिक ग्राहक दिन साजरा करतो. आता जागतिक ग्राहक दिन म्हटलं की ग्राहकाची व्याख्याही फार मोठी आहे तशी आता, आणि आपल्याला शेतकरी ग्राहक बघायचा आहे, तर ग्राहकाच्या व्याख्येत शेतकरी कसा बसतो? सर, आधी ग्राहकाच्या व्याख्येमध्ये शेतकरी नव्हता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिवाडा दिला 2012 मध्ये, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन विरुद्ध VM मधुसूदन रेड्डी म्हणून. त्या न्यायनिवाड्यात शेतकरी तेव्हापासून ग्राहक या व्याख्येत बसलाय. त्याच्यामध्ये कसं झालं होतं की शेतकऱ्यांनी काही बियाणं घेतलं, त्या बियाणं खराब निघालं, ते बियाणं उगवलं नाही, म्हणून सगळ्यांनी तक्रारी दाखल केल्या. तर कंपनीचं असं म्हणणं होतं, सीड्स कंपनीचं, की शेतकरी हे जे उत्पादन घेतात हे त्यांच्या प्रॉफिटसाठी म्हणजे नफ्यासाठी घेतात आणि ते ग्राहक असू शकत नाही. आणि त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिथे न्यायनिवाड्यात काही तत्व घालून दिली की तो कन्झ्युमर कसा आहे, तो ग्राहक कसा आहे. आता हा ग्राहक कोणकोणत्या घटकांसाठी ग्राहक असतो बरं? त्याचं संक्षिप्त रूप जरी आपण बघितलं तर शेतीसाठी खरेदी केलेलं बी बियाणं कधी भेसळयुक्त असतं, कधी वजनाने कमी असतं, छापील किमतीमध्ये त्या दरामध्ये फरक असतो किंवा दर कमी जास्त लावलेले असतात, त्यासाठी तक्रार दाखल करता येऊ शकते. वीज मंडळाकडनं वीज पुरवठा सुरळीत होत नसेल किंवा खंडित वीज पुरवठा होत असेल आणि त्यामुळे शेतमालाचं नुकसान होत असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकतात. शेतीमाल पाठवताना शेतकरी जनरली टेम्पो, रेल्वे, ST बस यांच्या सेवा घेतात, तर त्या सेवांमध्ये जर काही त्रुटी असेल तर ते तक्रार दाखल करू शकतात. बँकांकडनं कर्ज घेतलं जातं, पीक विमा घेतला जातो, विविध बँकांकडच्या ठेवीच्या मोबदल्यात योग्य सेवा जर नाही मिळाली ते सुद्धा तक्रार दाखल करू शकतात. म्हणजे खरं तर शेतकऱ्याला बी बियाणं, खत आणि कीटकनाशक याच्या बाबतीत जास्त तक्रारी असतात. त्याच्या एक शेतकरी ग्राहक म्हणून बियाणं किंवा खतं किंवा कीटकनाशक खरेदी करताना त्याने काय काळजी घ्यायला हवी बरं? अगदी बरोबर आहे सर. जर बियाणंच चांगलं नसेल तर ते खरं त्याचा फायदा किंवा त्याचं जे स्वप्न असतं की एखाद्या कंपनीचं बियाणं टाकल्यावर त्याच्यातलं पीक चांगलं यावं हे त्याचं स्वप्न असतं आणि त्याच्यातनं मला 2 पैसे मिळावे आणि समाजाला त्याचा फायदा व्हावा. कारण शेतकऱ्यांनी जर ही सगळी कार्यपद्धती अवलंबली तर आपण चांगलं अन्नधान्य खाऊ शकतो. तर जागृत आणि जाणकार शेतकऱ्याने सगळ्यात पहिले जिल्हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन बी बियाणं, औषधं, खतं, विक्रेत्याचा दुकान परवाना आहे किंवा नाही त्याची माहिती मिळवली पाहिजे. अगदी क्षुल्लक गोष्ट आहे पण ती गरजेची आहे. साधारणतः काय होतं की लोक तू कुठलं बियाणं वापरलंयस असं चर्चा करतात आणि बियाणं वापरलं जातं, पण त्या परवाना धारकाकडनं ते बियाणं घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही घटक आहेत ज्याची थोडी काळजी जर शेतकऱ्यांनी घेतली तर त्याचा त्यांना नक्की फायदा होऊ शकतो. जर ती बियाणं उगवलं नाही किंवा त्याची उगवण क्षमता कमी झाली तर त्याची दाद कशी मागायची, त्याची नुकसान भरपाई कशी मिळवता येईल, यासाठी सर हा खरं ग्राहक संरक्षण कायदा आहे. गौरी मॅडम, यासोबत आता जसं आपण वीज मंडळाच्या बाबतीत सांगितलं की त्याला जर वीज योग्य दर्जाची मिळाली नाही तर शेतकऱ्याचं शेतीचं उत्पादन घटू शकतं, तर तिथं त्याला जशी तक्रार करता येते तसं आपत्कालीन परिस्थितीत त्याचं नुकसान होऊ शकतं. शासनाच्या बऱ्याच योजना असतात सर, की जर खूप पाऊस झाला किंवा जसं डाळिंबावर मागे आपल्याकडे तेल्या रोग आला होता, अशी जी काही आपत्कालीन स्थिती निर्माण होते तर तिथे शासन काहीतरी शेतकऱ्यांना संरक्षणासाठी विम्याच्या योजना तयार केलेली आहे. मग जर ती योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे. ती स्कीम काय आहे, ती योजना काय आहे ती समजून घेतली पाहिजे. त्यासाठी तो शेतकरी असणं गरजेचं आहे, 7/12 उतारा असणं गरजेचं आहे, म्हणजे ती शेतजमीन त्याच्या नावावर असणं गरजेचं आहे, तेव्हा त्याला त्याचा फायदा किंवा नुकसान भरपाई मिळू शकते. मग त्यासाठी त्यांची जमीन किती आहे, कुठलं पीक घेतलेलं होतं, त्याची सीड बॅग आपण सांभाळून ठेवली आहे का, बियाण्यांची पिशवी सांभाळून ठेवली आहे का, छोट्या छोट्या गोष्टींचं जर काळजी घेतली तर त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. अच्छा. आणि आपत्कालीन परिस्थितीत पंचनामा वगैरे कोण करतं सर? त्याच्यामध्ये पंचनामा सगळ्यात महत्वाचा पुरावा असतो. त्याच्यामध्ये तलाठी, जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदार असं तिघांची एक समिती असते आणि ती लोक जाऊन प्रत्यक्ष शेतजमिनीवर जाऊन किती नुकसान झाले शेतकऱ्याचं त्याचा अहवाल तयार करतात, तो सादर करतात शासनाला
आणि त्यानंतर त्यांना नुकसान भरपाई ठरवली जाते. अच्छा. पण त्यासाठी 7/12 उतारा, त्याच्या नावावर जमीन, ह्या 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. ह्यात आता शेतकऱ्यांनी विमा काढलेला असतो, तर कधी कधी काही कंपन्यांकडनं विमा नाकारला जातो, तर अशा केसमध्ये काय करता येईल? तर जेव्हा पीक विमाच्या केसेस किंवा तक्रारी आम्ही बघतो तेव्हा बारीकशा गोष्टी शेतकऱ्यांकडनं सुटून जातात. हां. की तो अहवाल जो असतो, ती अहवालाची कॉपी फक्त जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे असते. त्याची एक प्रत त्यांच्याकडे ठेवणं गरजेचं असतं. त्यांनी एक दिलेली वेळ असते, त्या वेळेत शेतकरी हजर राहत नाही कधी कधी. अच्छा. जे पंचनाम्यासाठी जी समिती येते तिथे त्यांना हजर राहणं गरजेचं असतं. त्यांच्या प्रत्यक्ष समितीच्या समोर सगळ्या गोष्टी होणं गरजेचं असतं. मग त्यांनी त्याला व्यवस्थित माहिती दिली पाहिजे की कुठलं पीक घेतलेलं होतं, पिकाची अवस्था कशी होती, म्हणजे काय स्टेजला ते पीक तयार होत होतं ते सांगणं त्यांना गरजेचं असतं. आणि काय आपत्कालीन स्थिती झाली हे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जे काही घडलंय त्यात समितीला पण माहिती असतं, पण त्यांना ते ॲक्च्युअल किंवा प्रत्यक्ष नुकसान काय झालं शेतकऱ्याचं त्यासाठी तो अहवाल गरजेचा आहे. आणि अशा वेळेस जर विमा कंपनीने तो विमा नाकारला तर त्यांनी ग्राहक न्यायालयात यायला पाहिजे. आणि मग ग्राहक न्यायालय त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करते? सर, ग्राहक न्यायालय जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 3 स्तर आहेत. बरं. जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. तुमचा विमा कितीचा नाकारला आहे किंवा शेतकऱ्यांतर्फे शासन त्यांचं प्रीमियम भरत असतं. शेतकरी हा अप्रत्यक्षरित्या त्या योजनेचा लाभार्थी आहे, म्हणजे तो ग्राहक आहे. हे त्या मधुसूदन रेड्डीच्या न्यायनिवाड्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. जरी त्यांनी पैसे दिलेले नसले पण तो लाभार्थी म्हणून कसा आहे हे त्या न्यायनिवाड्यात अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. मग त्यावेळेस ह्या 3 स्तरापैकी त्याची तक्रार कुठे बसते हे सगळ्यात पहिले बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी जिल्हा आयोगाचं अधिकार क्षेत्र बघितलं जातं. मग त्या अधिकार क्षेत्रामध्ये 3 अधिकार क्षेत्र आहे की त्याच्यात भौगोलिक अधिकार क्षेत्र कुठे आहे, आर्थिक अधिकार क्षेत्र बघितलं जातं आणि मग तक्रारीस कारण कुठे घडलं ते बघितलं जातं. तर ते करताना जिल्हा आयोगाचं जे आर्थिक अधिकार क्षेत्र आहे ते 50 लाखापर्यंत आहे. तर 50 लाखापर्यंत तुम्ही जी देय रक्कम दिलेली असेल त्या इन्शुरन्स कंपनीला किंवा आता तुम्ही लाभार्थी आहे तरी सुद्धा तुम्ही ती तक्रार तिथे दाखल करू शकतात. सोपी पद्धत आहे सर तक्रार दाखल करण्यासाठी. शेतकऱ्याने साध्या कागदावर लिहून जरी दिलं की कोणाविरुद्ध दाखल करताय आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करताय त्याचा संपूर्ण पत्ता तो असणं गरजेचं आहे. इन्शुरन्स कंपनी असेल किंवा मधला कोणी एखादा दलाल असतो इन्शुरन्स कंपनीचा, जे अधिकृत असतात दलाल विमा कंपनीचे, त्यांना पार्टी बनवणं किंवा त्यांना पक्षकार बनवणं गरजेचं असतं. मग ती तक्रार जेव्हा आमच्याकडे लेखी स्वरूपात येते, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कमीत कमी 90 दिवसात आम्हाला ती तक्रार दाखल झाल्यापासून आम्हाला त्याचा निकाल द्यावा लागतो. तर हा एक फरक आहे की इतर न्यायालयांमध्ये जो दीर्घ काल लागतो 5 ते 6 वर्ष कधी कधी, तरी हा कायदा त्यासाठी वेगळा आहे. अवघ्या 90 दिवसात ही केस संपते. अशा केसेसचं प्रमाण किती असतं आपल्याकडे? आता जर आपण ग्रामीण भागाकडे गेलो तर शेतकरी काय करतात की टाळतात, न्यायालयात यायलाच टाळतात की बाबा पुन्हा 5-6 वर्ष लागणार आहेत, मग कशाला जायचं आणि काय काय कागदपत्र गोळा करायची, तेच काम करत बसायचं का, हा त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन त्यांनी थोडा बदलण्याचा गरजेचा आहे. आणि म्हणून जोपर्यंत तो स्वतः जागरूक होत नाही तोपर्यंत त्याला त्याची नुकसान भरपाई, त्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही. मॅडम, अशा प्रकारच्या तक्रारी तर गावोगावी आणि ग्रामीण भागात होत असतात, तर अशावेळी आमच्या शेतकरी ग्राहकाने संपर्क कुठं साधायचा? तर संपर्क साधण्यासाठी त्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी ग्राहक न्यायालय आहे. अच्छा. तिथे ते संपर्क करू शकतात, तक्रार दाखल करू शकतात. त्याचे स्वरूप दिलेले आहेत, ते प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर लावलेले असतात. त्यांनी तो तक्रार नमुना अर्ज बघावा, त्याप्रमाणे त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केल्या त्या भराव्यात आणि तक्रार दाखल करावी. खूप सोपी पद्धत आहे, सरळ आहे. म्हणजे ह्या कार्यपद्धतीसाठी त्यांना वकिलाची सुद्धा गरज नाही. बरं. म्हणजे शेतकरी ग्राहक म्हणून या न्यायालयात तो स्वतः त्यांनी यायचं आणि साध्या कागदावर अर्ज करून त्यांनी द्यायचे आणि त्याला त्याचा न्याय मिळणार आहे आणि अवघ्या 90 दिवसाच्या आत मिळणार आहे. होय होय. धन्यवाद गौरी कापसे मॅडम. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं शेतकरी ग्राहकाच्या व्यथा काय असतात आणि त्याला ग्राहक म्हणून आपल्याकडे कसा न्याय मिळतो याविषयी सविस्तर सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.